त्यांचं सोयाबीन निघालं नाही त्याबद्दल काय सांगसाल? भरपूर शेतकऱ्यांचे सोयाबीन निघाले नाही. आमच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये असं झालेलं आहे भाऊ. आता दुबार पेरणीचं संकट आहे. आधी सोयाबीन निघले नाही, 20% सोयाबीन निघले होते. उन्नती बऱ्याचशा कंपनीचं सोयाबीन आहे, त्यामध्ये उन्नतीचा प्रामुख्याने जास्त सहभाग आहे. आणि जे पंचनामे करायचे होते त्यासाठी आमच्याकडे कृषी अधिकारी उपलब्ध नाही आहेत. तालुक्याला कमसे कम 1 वर्ष आसपास होत आलेलं आहे, तरी आणखीन कृषी अधिकारी आम्हाला भेटलाच नाही. त्यामुळे काय होते, कुठेतरी हे शेतकऱ्यांचा नाही कृषी विभागाशी जो संवाद आहे तो कुठेतरी दूर होत चाललेला आहे. त्यामुळे काय आहे, त्वरित पंचनामे व्हायला पाहिजेत आणि शासनाने शेतकऱ्याला त्वरित हे मदत जाहीर करायला हवी. कारण त्याच्याकडे आता तिहार पेरणीचं संकट आहे. आता पाऊस नाही आहे, त्यामुळे बरेचसे सोयाबीन हे निघालेले होते ते लहान आहेत आणि ते जळत आहेत पूर्णपणे. त्यामुळे पाण्याची गरज आहे. पाण्याच्या गरजेमुळे शेतकऱ्याला प्रशासनाची पण साथ हवी. त्यामुळे जे आहे प्रशासनाने लवकरात लवकर संग्रामपूर तालुक्याला कृषी अधिकारी नेमून द्यावा. तुमची सोयाबीनची मी रवी उन्नती कंपनीचे 4 एकर सोयाबीन पेरले होते. त्यापैकी 20% सोयाबीन उगवले. आता माझ्या 4 एकर शेतावर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे. दुबार पेरणी करण्यासाठी निसर्ग साथ नाही. गेल्या 12 दिवसापासून पाऊस नाही व तसेच पेरणीसाठी पैसे उपलब्ध नाहीत. तर आमची सरकारला मागणी आहे की आम्हाला तात्काळ काही ना काही 50,000ची मदत द्या व आम्हाला बियाणे उपलब्ध करून द्या व बियाणे बी स्वस्त दरात उपलब्ध करून द्या. आमच्या जवळचे सोयाबीन 4,500 रुपये भाव घेतले. आता 150 रुपये किलोने आम्हाला त्या सोयाबीन बिजोईसाठी विकत घ्यावे लागत आहे. तुरीचे बी तसेच. आमच्या तुरीला 8,000 ते 8,500 रुपये भाव आणि यांच्या तुरीला 300 रुपये किलो पैसा प्रतिदराने तूर विक्रीसाठी आहे. तर आमचंही सरकारला एकच सांगणे आहे की शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाला आणि या सीड्स कंपनीने तयार केलेले बी याच्यामध्ये काही ना काही समन्वय साधून त्याची रक्कम ठरवा आणि शेतकऱ्याला जेवढ्या कमी दरात दिल्या जाईल एवढ्या कमी दरात बीज उपलब्ध करून द्या. कृषी अधिकाऱ्याचं काय होतं? तसेच आमच्या तालुक्याला 9 महिने झाले कृषी अधिकारी नाहीत, तरी आम्हाला एक चांगल्या दर्जाचे असे कृषी अधिकारी नेमणूक करून द्यावी अशी सरकारला मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.